भाजपच्या हुकुमशाही पुढे थलपती विजय पण हतबल झाला. पहिल्याच प्रयत्नात 108 आमदार निवडून आणणारा विजय मुख्यमंत्री होता होता राहिला. हो, राज्यपालांची 2 वेळा भेट घेऊन पण राज्यपालांनी थलपतीला ना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली ना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. राज्यपालांचं म्हणणं आहे की तुम्ही 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिल्याशिवाय आणि तुम्ही माझ्या समोर बहुमत सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आम्ही सत्ता स्थापनेचं निमंत्रण देणार नाही, जे की असं कुठेच लिहिलेलं नाही घटनेत. मुळातच मुख्यमंत्री झाल्यानंतर विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध करावं लागतं, फ्लोर टेस्टला सामोरं जावं लागतं. पण इथं राज्यपाल म्हणतायत की माझ्या समोरच जा, ते बी लोकभवनामध्ये. आता हे कोणत्या कायद्यामध्ये आहे ते राज्यपालांनाच माहितीये, पण राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, पण त्याच्यावरती बसणारा व्यक्ती सध्या केंद्रात सत्तेत असणारा माणूस असतो, म्हणजेच भाजपचा आहे. मग एक विचार करा तुम्ही, 108 आमदार, त्यांना 5 काँग्रेस आमदारांनी पाठिंबा दिला, 113 झाले, बाकी बाहेरून देणारे पण असतीलच, 118 आमदार होत होते. पण नवख्या विजयला या राजकारणामध्ये अडकवण्याचा, गुंतवण्याचा हा बरोबर प्लॅन आहे. मग तिथल्या ज्या DMK, AIDMK म्हणा किंवा BJP, या सगळ्यांचा हा प्लॅन आहे की विजयला काहीही करून मुख्यमंत्री होण्यापासून रोखायचं. आता या चक्रव्यूहामधून विजय कसा बाहेर पडतोय हे बघणं महत्त्वाचं.